रूम धरू का काय अंतर राहू द्या ना आता. हो, युती संदर्भात पुन्हा एकदा बैठकीला बसले होते. ही शेवटची मीटिंग म्हणायची, कारण आता युती घोषणा कधी जाहीर होणार आहे? खूप लवकर आम्ही तुम्हाला चांगली बातमी देऊ. आत्ताच आम्ही भारतीय जनता म्हणजे काल रात्री आम्ही भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना छत्रपती संभाजीनगर आम्ही जागा वाटपासंदर्भात बसलो होतो. त्यामध्ये ज्या काही चर्चा झाल्या त्या अनुषंगाने सगळा प्रस्ताव आता आम्ही माननीय पालकमंत्री संजयजी शिरसाट साहेबांकडे सुपूर्द केला आणि त्याच्यामध्ये युती व्हावी आणि छत्रपती संभाजीनगरकरांसाठी एक चांगली महायुतीची जागांचा सगळा विचार व्हावा या अनुषंगाने आम्ही आता प्रस्ताव देऊन आलेलो आहे. काय जागांचा फॉर्म्युला काय? आता ज्या जागा आहेत त्या जागा वाटप साधारण निम्म्या वाटल्या जाव्यात, पण त्याच्यामध्ये काही अजून थोड्याफार जागांमध्ये त्यांची मागणीचा आग्रह आहे, आमचाही आग्रह आहे. त्याच्यावर थोडं अगदी किरकोळ बाकी आहे, पण तेही लवकरच होऊन जाईल. 8 दिवसापासून नाही, आता काही शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ हा, तर ह्या जागांचा आकडा मी तुम्हाला काही तासामध्ये तुम्हाला युती झाली असं आम्ही घोषणा करू शकतो. अशा स्थितीपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत. सध्या युती झाली असं म्हणू शकत नाही. आता काही वेळापुरते अजून बाकी आहे. कुठल्या मुद्द्यावर अडकते? मी म्हणालो ना, काही अगदी किरकोळ जागा बाकी आहेत संख्याच्या दृष्टीने, पण त्या दोन्ही पक्षांच्या दृष्टीने महत्वाच्या जागा आहेत. म्हणून त्यांना वाटतं त्यांना पाहिजेत, आम्हाला वाटतं आम्हाला पाहिजेत. त्या अनुषंगाने आता काही तासांमध्ये हा निर्णय होईल. 3-4 जागांचा मुद्दा बाकी आहे. त्याच्या लवकरच तपशील त्याचा देतो. शिंदे गटाचे जिल्हा